प्रवचनाद्वारे प्रबोधन, चिंतन आणि मंथन अशाच व्याख्यानाचा लाभ आता आपण सर्वजण घेणार आहोत. चिंतनशीलता, विवेकनिष्ठता, कर्तव्यनिष्ठता आणि चिकित्सक विचारसरणी ही ज्यांची स्वभावांची वैशिष्ट्ये आहेत असे आपल्याला आज लाभलेले प्रमुख अतिथी व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर उमेश कदमजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. I have been specifically asked to speak in Marathi. So I will speak in my mother tongue today. It's been a long time I have not been speaking in Marathi. So let me enjoy myself understanding what I am going to speak in Marathi today. माननीय मंचावरील एमिनेंट एरोडाइट स्कॉलर्स, आपले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर याचे माननीय कुलगुरू श्री प्राध्यापक प्रकाश महानवर जी, प्रमुख उपस्थिती असलेले प्राध्यापक लक्ष्मीकांत दामाजी प्रकुलगुरू, डॉक्टर केदारनाथ काळवणे संचालक विद्यार्थी विकास, डॉक्टर राजेंद्र वडजे संचालक राष्ट्रीय सेवा योजना, डॉक्टर प्रभाकर कोळेकर संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र तथा योगिनी घारेजी कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ, और मंच के सामने बैठे हुए श्रेष्ठ विद्वज्जन तथा मेरे बंधु भगिनी, आप सभी को मेरा विनम्र नमस्कार. आजचा दिवस हा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचा दिवस आहे आणि यासाठी आपण इथे सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या वारसा संबंधित बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी इथं उपस्थित आहोत आणि मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आपली उपस्थितीच प्रार्थनीय आहे. दिवसभराच्या या सुरुवातीच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण ज्यांचा सत्कार केला अशा स्वातीजी यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. मसुरीच्या ट्रेनिंग नंतर आपल्याला कळेल की खऱ्या अर्थाने एका प्रशासकीय जीवनामध्ये कोणत्या दुविधा येतात आणि त्या दुविधांमधून आपण लोक कल्याणाकडे आपलं पूर्णपणे लक्ष कसं वेधायचं असतं. ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पेक्षा ही कॉम्पिटिशनचं ते क्षेत्र आहे, कारण तिथे बरेचसे दुसरे IAS, IPS, IFS ऑफिसर्स तुमच्याशी कॉम्पिटिशन करणार आहे. मी हे तुम्हाला सांगू शकतो कारण त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये मी वावरलेलो आहे. कल्चरल मिनिस्ट्री असू दे, एज्युकेशन मिनिस्ट्री असू दे, डिफेन्स मिनिस्ट्री असू दे, आय हॅव क्लोजली वॉच्ड ऑल दीज पीपल ऑपरेटिंग टिल PMO. ओके, तुम्हाला भारताच्या सिम्बॉलच्या कपामधून चहा मिळेल त्यावेळेला तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमची भारताकडे असणारी जबाबदारी काय आहे. त्यावेळेला हे नाही सांगायचं की मी कुठून आले, काय आले, कोणत्या परिस्थितीतून आले. माननीय डॉक्टर प्रभाकरजींनी माझी ओळख फार वेगळ्या पद्धतीची करून दिली, पण मी एक एकदम साधा माणूस आहे कोल्हापूरचा. शिवाजी मार्केटच्या जवळ असणारी जी काही चपलाची दुकान आहे तिथे मी सेल्समनगिरी करायचो, ही माझी ओळख आहे. आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हशीचं दूध कसं काढतात आणि सकाळी जाऊन दुधाच्या डेअरीवरती फॅटसाठी कसं भांडण करतात याच्यात मी तरबेज आहे. तर या सर्व गोष्टी जीवनामध्ये पाहिलेल्या आहेत. पण आपण काय करायचं, ह्या सर्व गोष्टी
ना आपली ताकदीची बाजू बनवायची. नेपोलियनलाही तोच प्रॉब्लेम होता, अब्राहम लिंकन यांना पण तोच प्रॉब्लेम होता, छत्रपती शिवाजी महाराजांनाही तोच प्रॉब्लेम होता. त्यांना कुणी म्हटले नाही. आज भले कितीतरी नोबल फॅमिलीज महाराष्ट्रातल्या म्हणतील छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, पण छत्रपतींच्या काळामध्ये हे सगळे जे होते शिर्के, निंबाळकर, मोरे, हे छत्रपतींबरोबर होते का? हा प्रश्न विचारण्याचं धाडस करायचं, घाबरायचं नाही. कारण स्वराज्याच्या निर्मितीमध्ये मराठी माणसाचे पाय कापण्याचे काम मराठी माणसानं केले. त्यातून आपल्याला शिकायचं आहे की आपण पुढं कसं जायचं. कारण पूर्ण भारतामध्ये राष्ट्र जोडलेलं फक्त एकच स्टेट आहे, ते आहे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन काळापासून महाराष्ट्र धर्म ही संकल्पना आहे. ठीक आहे, महाराष्ट्र म्हणजे आजचा लिंग्विस्टिक स्टेट फॉर्मेशन झालेला महाराष्ट्र नव्हे. त्यावेळेचा महाराष्ट्र धर्माची कल्पना काय, तर मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आता हा मराठा म्हणजे कोण? मराठा समाज नव्हे, मराठी भाषिक, मराठी संस्कृती, मरहट्ट जे आपण म्हणतो, जे यादव कालापासून आहे, 12व्या शतकापासून. 12व्या शतकामध्ये यादवांच्या काळामध्येच संत ज्ञानेश्वर होते. आणि संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, तर संत ज्ञानेश्वरांची एकंदरीत धैर्य बघा किती मोठं, की संस्कृत मध्ये असणारं भागवत याच्यावर त्यांनी टीका महाराष्ट्र प्राकृत मध्ये लिहिली. पण आज तुम्ही काय करता, त्याच ज्ञानेश्वरीला फुलं वाद बसता, त्याचा भावार्थ कधी समजणार? कारण त्याच्या त्यांनी नाव तर काय दिलं त्याला ज्ञानेश्वरी नाव दिलं नव्हतं. त्याला त्यांनी म्हटलं होतं ही भावार्थ दीपिका आहे, अर्थ समजून घेऊ नका, अर्थाबरोबरचा भाव महत्वाचा आहे. अहिल्या देवींनी जे कार्य केलं, त्यांचा काळ जो आहे, जन्म 1725 आहे, मृत्यू देवावसन 1795 आहे, 70 वर्षाचा कालखंड आहे. पण हे जे काय 18वं शतक आहे, हे 18व्या शतकामध्ये त्यांना कोणत्या जाणीवा आणि नेणीवा प्राप्त झालेल्या होत्या, की त्यांनी स्वतःला एका समाजातून इतर समाजांचं कल्याण करण्याचं प्रेरणा देत गेले. ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं नाही की त्यांची राजकीय कारकीर्द काय राहिली, त्यांनी कोणती देवळांची उभारणी केली, कोणते घाट बांधून दिले, किंवा कशा पद्धतीचे न्यायदान केलं, हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या काळामध्ये जे काय त्यांना करता आलं ते त्यांच्या काळासाठी जगले आणि त्यांच्या काळासाठी त्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. आता प्रश्न हा आहे की आमच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आम्ही स्वतः जागृत आहोत का? हा जो भारत देश आहे हा इतर देशांसारखा नाही आहे. मेरा भारत महान ज्यावेळा आपण म्हणतो त्यावेळा तो काय पैशानं महान होत नाही. तो याच्यामुळे महान आहे की भारतामध्ये धर्म ही संकल्पना नाही आहे, भारतामध्ये सभ्यता ही संकल्पना, संस्कृती ही संकल्पना आहे. मध्ययुगीन काळामध्ये धर्माची संकल्पना बाहेरून येते. अहले किताब, बुक, पीपल ऑफ द बुक, ख्रिस्ती धर्म येतो, इस्लाम धर्म येतो, आणि मग आपण सगळ्यांना बाकीच्यांना धर्म करतो. कारण काय झालंय, आता आजचा दिवस इतका पवित्र आहे, पण तरी पण काय करायचं, आता हे जे काय क्लिष्ट आपल्याला वाढवून ठेवलं या वामपंथी लोकांनी, हे जे क्लिष्ट आहे ते आपल्याला त्याच्यावर थोडंसं तरी बोलावं लागेल. इट इज अबाउट आयडियोलॉजिकल डिफरन्सेस, बिकॉज दिस इज अन अकॅडमिक वर्ल्ड अँड वी शुड इनिशिएट दीज डिस्कशन्स व्हेरी फेअरली. कारण एकंदरीत इतिहासाचं जे काय म्हणतो विकृतीकरण केलं गेलेलं आहे. आता मी इतिहासकारच आहे, मध्ययुगीन इतिहासकार, पण याचं विकृतीकरण कशा पद्धतीनं झालं गेल्या 60-65 वर्षामध्ये. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास हा मेनस्ट्रीम इतिहास बनू शकला का? इतके काही जेंडर आणि वुमन हिस्ट्रीवरती लोकांनी भाष्य केली. 1960 मध्ये स्ट्रक्चरलिस्ट थिअरीज घेतात,
त्याच्यानंतर पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट थिअरीज येतात, त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट मॉडर्निझमच्या वर्ल्डमध्ये जाता. पण त्यामध्ये कुठंतरी तुम्ही त्यांना फिगर आउट करू शकलाय का? बरं, फक्त अहिल्यादेवी होळकर नाही, अनेक बरेच आहेत ज्यांच्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावरती आम्ही व्याख्यानं सुद्धा घेतली. जसं हारका देवी आहे, हारकाबाई आहे, माता भाग कौर आहे, ओनाके ओबावा, केलाडी चेन्नम्मा, बेलवाडी मल्लम्मा, अब्बक्का, रुद्रम्मा देवी, राणी दुर्गावती, आपली राणी ताराबाई, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, नायकी देवी, राणी चन्नम्मा, भैरव देवी, अवंतिका आणि वेणू नाचिया. या सगळं, या ज्या काही नावं मी आता इथं तुमच्याकडे उपस्थित करतो, ही सगळी मध्ययुगीन काळामधली नावं आहेत. आणि या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत या उच्च कोटीच्या प्रशासक राहिलेल्या आहेत. स्वाति जी ध्यान से सुनिए, आप पे जिम्मेदारी बड़ी है. शायद कभी मैं दिल्ली में मिलूंगा आपसे और उस दिन पूछूंगा, स्वाति जी काम ठीक कर रहे हैं आप? बिकॉज आई एम अ वेरी ब्लंट पर्सन. प्रभाकरजीने अजूनही ओळख सांगितली नाही. हे शिवाजी विद्यापीठामध्ये झोपायचे दुपारी. आणि मॅडम, मी अक्षरशः ना काठी घेऊन या सगळ्यांना झोडून काढलेला आहे. अभ्यास नाही केला तर 150 उठाबशा मारून घेतलेले आहे. कारण मी स्वतः लहानपणी गाणं ऐकलेलं आहे आणि त्याच्यावरती कितीदा तरी नाचलोय. सकाळी 6 वाजता किलबिल लागल्यावर रेडिओवर, छडी लागली चमचम आणि विद्या येईल घमघम. फार महत्वाचं आहे हे संस्कार, फार महत्वाचे आहेत. कापरासारखे असतात संस्कार, नीट जपून ठेवायला लागतात, मी ओढून जातात असे दाबून ठेवायला लागतात. आपला तुम्ही मराठी असल्याचा आनंद व्यक्त करा, वैभव व्यक्त करा, पण हे विसरू नका की ही मराठी संस्कृती ही अर्ली मिडवेल मध्ये 8व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत पूर्ण भारतामध्ये जो डायस्पोरा झालेला आहे तो मराठी माणसामुळे झालेला आहे. केरळामध्ये जे लोक गेले किंवा बंगालमध्ये जे लोक गेले, हे जे सगळं स्किल्ड लेबर गेलेलं आहे ते ह्या मध्ययुगीन काळामध्ये गेलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी हे लोक, अहिल्या देवींसारखे व्यक्तिमत्व जे आहेत ही महत्वाचे आहेत. जिजाबाईंसारखं व्यक्तिमत्व महत्वाचं आहे. ताराबाई, कुणी बोलत नाही ताराबाईंबद्दल. ताराबाई एकट्या अटक पासून कटक पर्यंत सगळं पाहण्याचं त्यांच्यामध्ये धाडस होत. शी वॉज द मायटीएस्ट डोवॅगत क्वीन ऑफ इंडिया. आणि त्याच्याबद्दल आपण बोलत नाही. आपण छत्रपतींबद्दल बोलतो आणि डायरेक्ट मग पेशवा बाजीराव बद्दल बोलतो. पण राणी ताराबाईनं काय कार्य केलं, कसं कार्य केलं, एका हातानं सर्व कसं काही सगळ्या लोकांना सांभाळून घेतलं. मी सकाळपासून पाहतोय सरांना किती त्रास होतो. प्रत्येक गोष्टीसाठी सरांना हर एक माणसाला बोलवून समजून द्यावं लागतं. आपल्याला एक विद्यापीठ सांभाळायचं आहे, बरोबर ना? आपल्याकडे यंत्रणा दिलेली आहे. पण हा काळ असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला एक फार मोठं क्षेत्र सांभाळायचं आहे. छत्रपती शिवाजींच्या काळामध्ये दक्षिण विजय ही संकल्पना आहे. दक्षिण विजय, दक्षिणेकडे बघायचं आहे. पण पेशव्यांच्या काळामध्ये उत्तरेकडे बघायचं आहे. म्हणजे जो काही विस्तार, व्यवहारिक विचार आणि वैचारिक जी काय आपली इन्फ्लुएन्स कॉन्फ्लुएन्सेस आहेत ती दक्षिणेकडे होत गेली. थोडासा बॅकग्राऊंड सांगायला तुम्हाला, कारण ज्या काळामध्ये 1725 नंतरची जो काळ आहे तो फार वेगळा असा काळ आहे, म्हणून थोडीशी तुम्हाला त्याची भूमिका स्पष्ट करून सांगायला हवी. आणि हा जो उत्तरेकडचा काळ आहे, इकडे पेशवेच्या वेळा उत्तरेकडे जात आहे, कारण ते आटकेपर्यंत जात आहे. 17व्या ते 18व्या शतकामध्ये भारताचा इतिहास इज इक्वल टू मराठी इतिहास. पण तुमच्यामध्ये आमच्यामध्ये ते धैर्यच नाहीये बोलून दाखवायचं. आपण अजूनही ही पुस्तकं बघतो, मुघल इंडिया, ब्रिटिश इंडिया. मराठी इंडिया नावाचं पुस्तक अजून कुणी लिहिलं नाही. वाईट वाटत. 17वं आणि 18वं शतक आमचं शतक. भगवा झेंडा अटकेपासून कटक पर्यंत लावणारे आम्ही वारस, त्या संस्कृतीचे, त्या सभ्यतेचे आम्ही वारस. पण त्याच्याबद्दल आम्ही लिहित नाही. आम्ही आमच्याच याच्यामध्ये पडलो. हा कोण धनगर, हा कोण
चांबा हा कोण अरे ती बलुतेदारी पद्धत तरी बघा. ज्या बलुतेदारी पद्धतीचा अवलंब घेऊन, कारण महाराष्ट्रामध्ये ती बलुतेदारी पद्धत आहे, त्याची समकालीन जी पद्धत आहे. काय झालं गाळच करताय काय? माझं वक्तव्य चांगलं आहे का? आधीच बराच वेळ झालाय कार्यक्रमाचा, तुमचे चेहरे काही जणांचे अगदी मलूल झाल्यासारखे दिसत आहेत, त्याच्यामुळं आधीमध्ये थोडस मी हे करतोय, तर त्याच्यासाठी क्षमा असावी. तर हा इतिहास जो आपला आहे 17व्या-18व्या शतकाचा, हे जे इक्विव्हलन्स आहे फार महत्त्वाचं. म्हणून मी मगाशी म्हटलो, वामपंथी लोकांनी जो इतिहास लिहिला तो एका जिओ पॉलिटिकल अँगलनं लिहिला. जिओ पॉलिटिकल अँगल आहे त्याला, जिओ पॉलिटिकल. आणि जिओ पॉलिटिकल अँगलनं काय झालं तर पूर्ण भारतामध्ये सेपरेटिस्ट मुवमेंट्स तयार झाल्या. 1945 ते 1985 पर्यंत तुम्हाला पीपल्स वॉर ग्रुप दिसतो, तुम्हाला खालिस्तानी मुवमेंट दिसते. आपण त्यातून सगळ्या लहानपणी त्याच बातम्या वाचल्या. काश्मीरमध्ये दररोज बॉम्बस्फोट दिसतो. आणि त्याच्यामध्ये ते एक सेपरेशन ऑफ आयडियाज झालं पूर्णपणे, की तुम्ही वेगळे आम्ही वेगळे, महाराष्ट्रीय संस्कृती वेगळी, गुजराती संस्कृती वेगळी. इन्फ्लुएन्स अँड कॉन्फ्लुएन्स जिओ कल्चरल भूमिकेतून हे राष्ट्र बघण्याचा दृष्टिकोनच आपण ठेवला नाही. अँड वी टॉक अबाउट व्हॉट युनिटी इन डायव्हर्सिटी. आपण शब्द घेतला काय? युनिटी इन डायव्हर्सिटी. पण हे कोणी लिहिलं, कुठं लिहिलं? ते रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं. त्या आनंद मठच्या एका ह्याच्यात लिहिलेलं आहे. ते पूर्ण वाक्य तुम्हाला मी सांगतो. ते असं लिहिलेलं आहे इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये, वी शुड एनकरेज द पीपल ऑफ इंडिया कॉमा टू लिव्ह टुगेदर कॉमा सेपरेटली कॉमा युनिटी इन डायव्हर्सिटी. वाक्य हे तुम्ही त्यातलं एक पोर्शन उचललेलं युनिटी इन डायव्हर्सिटी. आम्हाला याची गरजच नाही. कल्चरली तुम्ही जर आमचा इतिहास पाहिला तर ना डायव्हर्सिटी दिसणारच नाही कधी तुम्हाला, सगळी युनिटीज दिसणार आहे. दुसऱ्या तुमचं नाव फार पवित्र आहे, भुवनेश्वरी फार पवित्र नाव आहे. जगन्नाथ टेम्पल बघितलंय का ओरिसाचं? तिथलाच जन्म. तुम्ही ते टेम्पल बघितलं का? त्याच्यावर झेंडा पताका बघितला का? हवेच्या विरुद्ध. त्याला धर्मध्वज म्हणतात. त्याला धर्मध्वज म्हणतात. फार महत्वाचं आहे. का हवेच्या विरुद्ध का? आणि तुम्हाला शिकवतात काय लहानपणी की प्रवाहाच्या विरोधात पोहायचं नाही, प्रवाहाबरोबर जायचं. अहो अहिल्या देवींनी जर प्रवाहाच्या विरोधात गेल्या नसत्या तर एवढी मोठी कमाल धमाल झाली असती का सांगा त्या मध्य प्रदेशामध्ये? नाही का? छत्रपती शिवाजी त्यावेळेला सुद्धा मागतायत औरंगजेबकडनं. काय मागतायत? बनारस, मथुरा ही सगळी जी महत्वाची शहर आहे, जगन्नाथपुरी, ही सगळी तुम्ही आम्हाला द्या. याचं पूर्ण रखरखाव जोपासणी जे काही ते आम्ही करतो. कारण आमची तिथे काय आहे? श्रद्धा आहे. ही आमची श्रद्धास्थान आहे. याचं जे काय आहे ते रखरखाव आम्ही करतो. पेशव्यांच्या काळात सुद्धा तेच बोललं जातं. पण ताकद बघा, त्या काशी विश्वेश्वराच्या पुढच्या सगळ्या प्रांगणामध्ये मोठं मंदिर बांधलं, अहिल्या देवी बांधलं. आज तुम्ही भांडत बसलेला आहे, कितीतरी गोष्टी होत आहेत, पण त्यावेळेला एका स्त्रीनं घेतलेली भूमिका आहे. मराठ्यांचे सत्ताचा लय झाला पेशवे काळामध्ये, कारण मराठाज इन्व्हेस्टेड एव्हरी सरप्लस मनी. तुम्हाला म्हणतात ना तुम्ही चौथ वसूल करत होता. अहो ही सगळी आलेली चौथ महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट झाली नाही. जशी भारताची संपत्ती इथून निघून इंग्लंडमध्ये गेली आणि इंग्लंडनं सगळी इन्व्हेस्टमेंट युएस मध्ये केली. आणि युएस आज जो काय उभा दिसतो तुम्हाला, तो ह्या देशाच्या पैशावर उभा दिसतो. आज बनारस जे तुम्हाला उभं दिसतंय किंवा मथुरामध्ये गेलेला पैसा जो दिसतोय, तो या पेशवे काळामध्ये जो सगळीकडनं आलेला सरप्लस आहे तो धर्मामध्ये इन्व्हेस्ट झालेला आहे. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. धर्म म्हणजे या सर्व लोकांचं कल्याण व्हावं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची एम्पॉवरमेंट व्हावी, ह्या दृष्टिकोनातून तो एक मटेरियलिस्ट विचार आहे एक. पण त्याच्याबरोबर स्पिरिच्युअल विचार पण आहेत.
त्यांना ताकद कुठनं मिळाली? अहिल्या देवी होळकरांची खरी ताकद काय? खरी ताकद स्पिरिच्युअल ताकद, मनाची ताकद. की हे काम मी आज हाती घेतलेलं आहे ते मी तडीस नेणार आणि तडीस नेऊन दाखवलं ते 70 वर्षाच्या जीवनामध्ये. आता बघा 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे आणि 1766च्या आसपास कारभार मराठी भाषेतलं फ्रेंच मराठा रिलेशन्सवरचं पहिलं पुस्तक. आणि ते स्वीकारलं सुद्धा. मी सांगितलं त्यांना स्वीकारायला, पण मला म्हटलं महामहोपाध्यायच पाहिजे. महामहोपाध्याय ब्रह्मानंद देशपांडेचे आले ते द्या. आणि ते कळ काढलेल्या व्यक्तीनं कोण बोललं त्याला. त्या दिवशी त्याला मला सांगायचं होतं कळीचं नारद कोण, मराठी भाषा कशी. तर हे जे आपण ध्येय ठेवतो, मनी गाठ बांधतो कुठली गोष्ट करण्याची, कारण आपल्यामध्ये म्हण आहे मराठीमध्ये, लात मारेल तिथं पाणी निघेल म्हणतो आपण. ही मराठी माणसांची म्हण आहे. इतर भारतामध्ये कुठेही जाईल अशी म्हण नाही आहे, अशी म्हण नाही. फक्त महाराष्ट्रातच लात मारल्यावर पाणी निघते. हे इतकं सोपं कार्य नाही. महाराष्ट्र सोडून त्या इंदोरात जायचं. इंदोरात तुम्ही किती लोक गेलाय काय गेलाय मला माहित नाही. इंदोर मध्ये जा नाही तर ग्वाल्हेर मध्ये जा. आज ही सकाळी तुम्ही पोहे कमी खाता पण ते जास्त खातात. कुठे जा तुम्ही. कारण मी आताच ग्वाल्हेरला गेलो होतो मध्यंतरी, तिथे भाषण द्यायला गेलो होतो आणि मला महाराष्ट्र शासनाच्या शिवसंदेशच्या कार्यक्रमालाही बोलवलं होतं फोर्टमध्ये, छत्रपती शिवाजींची 350 इयर्स हे करण्यासाठी. त्यावेळेला तिथे बाबासाहेब महाराज तंजोरचे आले होते. आता ह्या विद्यापीठाचं काम काय आहे? ह्या विद्यापीठाचे 2 गोष्टी काम आहेत, फार महत्वाच्या आहेत. एक त्रयस्थ म्हणून सांगतो, हे विद्यापीठच अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आहे. म्हणजे तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. लोकांनी मागण्या करून नाव वगैरे नामांतर वगैरे केलं असेल, पण नामांतर केल्यानंतर काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही परत अध्यासनही आणलेलं आहे. आता हे अध्यासन भारतामधलं एकमेव असं अध्यासन, एक्सक्लुसिव्ह युनिक अध्यासन बनलं पाहिजे. त्यामुळे आता झोपायला वेळ नाही आहे. सुटका नाही. अध्यासनाचे पहिलेच का तुम्ही संचालक? हा, आता तुम्हाला या अध्यासनासाठी इंदोर, ग्वाल्हेर, हेग मध्ये, नेदरलँड्सच्या हेग मध्ये कळलं, आणि लिस्बनच्या तोरेदो तोंबेमध्ये आणि फ्रान्सच्या कोपऱ्यात असलेल्या ऍक्सोप्रोमॉस मध्ये ही जी काही कागदपत्र आहेत 17व्या शतकातली 18व्या शतकातली फार महत्वाची कागदपत्र, फ्रेंच भाषेमध्ये, पोर्चुगीज भाषेमध्ये, डच भाषेमध्ये, कळलं का? कारण होळकर आणि शिंदे यांच्याकडे कडी लक्ष देऊन ठेवलेले होते त्यावेळेचे. कोण? निजाम आणि इंग्रज. कारण ते म्हणायचे these two confederates, मराठा confederates have created a French state in India, have created a French state in India. कारण फ्रेंच कॉन्टिंजन्स होत्या यांच्याकडे फ्रेंच कॉन्टिंजन्स होत्या आणि त्याचे डे टू डे रेकॉर्डिंग आहे. जसं खाली डुप्ले होता ना, आणि डुप्लेची बायको होती मॅडम डुप्ले, त्यांचा दुभाष होता आनंदारंगा पिल्ले. तुम्ही पॉंडिचेरीला कधी गेला? पुडुचेरीला. पुडुचेरी मराठ्यांची कॉलनी होती. पॉंडिचेरी जी आहे ती 10,000 चाचरला मराठ्यांनी ती फ्रेंचांना रेंटवर दिलेली होती. त्यामुळे कधी पॉंडिचेरी मध्ये जाऊन असं म्हणायचं नाही वेगळं वगैरे काय, हे आपलं आहे. नेहमी लक्षात ठेवा, जिथे जिथे जाल तुम्हाला तिथे तिथे मराठी माणूस दिसणार. कळालं का? आणि त्यानं मोठं काम केलेलं आहे सगळीकडे, जिथे जिथे सगळीकडे जाऊन बसून गेले. तर ही सगळी कागदपत्र गोळा करणे, तशा प्रकारचे संशोधक हुडकून काढणे, त्याचं डिजिटायझेशन करणे, त्याची वेबसाईट निर्माण करणे, लोकांना त्यांच्या अनेक वेगवेगळ्या पैलूंच्या संदर्भात माहिती देणे. वेबसाईटवरची माहिती वेगळी आणि ग्रंथरूपातील माहिती वेगळी, अशा प्रकारचं काम तुम्हाला करावं लागेल.
उत्तम मोडी जाणकारी, मालवी भाषा जाणणारी, माझी भाषा जाणणारी, या भाषा वेगळ्या आहेत. कारण आपण अहिल्याबाईंबद्दल बोलतो, अहिल्या देवींबद्दल बोलतो, पण अहिल्या देवींना स्वतःला किती भाषा येत होत्या हे कुठं माहित आहे का आपल्याला? त्या तिथल्या लोकल माणसांबरोबर कशा काय न्याय व्यवस्था करत असतील. त्या भिल्लांनी गोंडांमध्ये वारंवार मारामाऱ्या व्हायच्या त्यांच्या काळामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं होतं भिल्लांना, हे सगळं जंगल जे आहे हे तुमचं, हे जंगल तुमचं. आता ह्या जंगलातले जे काही रिसोर्सेस आहेत ते तुम्ही कुठं किती किती वापरायचे आणि किती वापरायचे नाही. आपण आजही प्रॉब्लेम सोडवू शकलेलो नाही आहे ट्रायबल पीपलचा, ट्रायबल लोकांचा, बरोबर आहे का? सोडवू शकलेलो नाही. आपल्या इतिहासामध्ये आपण पाहिजे तशी धाटणीनं त्यांचा वापर केलेला आहे. इतिहासामध्ये सत्य बोलायला लागतं. सत्य किती प्रकारचं माहित आहे ना? किती सत्य असतात? एक असत्य असतं, एक सत्य असतं, एक अर्धसत्य असतं आणि एक ऐतिहासिक सत्य असतं. म्हणजे ऐतिहासिक सत्य बोललं ना की ते झोंबतं जोरात, कळालं का? एकदम जोरात झोंबतं. जसं नवी नवी झालेली जखम आहे त्याच्यावरती मिठाचा मस्त लेप लावला झोंबायला सुरू होतं ना, तसं हे ऐतिहासिक झोंबतं. म्हणून लोक जे आहेत ना इतिहासामध्ये सगळं लपवायचा प्रयत्न करतात, आवडत नाही त्यांना, सगळ्या गोष्टी लपवून ठेवतात. पण इतिहासाची ती पानं जेव्हा तुम्ही बघाल खरी तपासून, ते सत्य सातत्यानं तुम्ही सत्य रूपामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. लोक दोन्ही प्रकारचे, तिन्ही प्रकारचे, 10 प्रकारचे विश्वरूपी सगळे तुमचा तिरस्कार करतील, पण घाबरायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, कळलं का? कारण नारळ हा फक्त देवालाच वाढवला जातो, हे विसरायचं नाही. आपण नारळ व्हायचं, वाढवा म्हणायचं आम्हाला किती वेळा, आमचं तुम्ही शर तोडणार थोडा, पण आम्ही खरं बोलणार. हे इतिहासकाराचा धर्म आहे. आणि हा धर्म कधी विसरायचा नाही आणि ते सत्य बाहेर आलं पाहिजे. भारतामध्ये सगळीकडे अध्यासनं झाली, आंबेडकरांच्या नावानं अध्यासनं झाली. सर एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन नावाचं काहीतरी इन्स्टिट्यूशन काढलं, सगळीकडे केलं. व्यथा ही आहे की अनिलेशन ऑफ कास्ट, ज्याच्यावरती एक मोठा लेख लिहिला आंबेडकरांनी, त्या नावानं कधीही कुठलं अध्यासन झालं नाही. कारण या देशाला जातीपासनं बाहेर काढण्याचं जर काम होईल तर त्या अनिलेशन ऑफ कास्ट मधूनच होईल. ते बोलण्याचं, वागण्याचं आणि कृतीत आणण्याचं धाडस आपल्यामध्ये पाहिजे. आणि ते धाडसाची जी काही प्रेरणा आहे ती सातत्यानं आपण ह्या लोकांकडे बघून घ्यायची. आणि ती जर आपण अकॅडमिक कमिटीने जर ही काही आपलं जे काम आहे हे आपल्या कामाकडे आपण दुर्लक्ष केलं आणि व्यर्थ वाया घालवला वेळ, तर मग आपण येणाऱ्या पुढच्या पिढीला काही देऊ शकणार नाही. आपली पुढची पिढी आपली गौरवगाथा कधीही गाणार नाही. 300 वर्षानंतरही आम्ही गौरवगाथा गातोय. का गातोय? कारण त्यांनी सम्यक भूमिकेतून, सभ्यपणाच्या भूमिकेतून सर्वकारी कल्याण लोकतंत्र करण्याचा प्रयत्न केला. लोकतंत्रस्य जननी आपण भारताला म्हणतो, ती लोकतंत्रस्य जननी होण्यामध्ये अशा पिलर्सचं योगदान आहे. ज्ञानेश्वरांचं पण आहे, तुकारामांचं पण आहे, आंबेडकरांचं पण आहे, शिवाजी महाराज, जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई, ह्या सर्व लोकांनी जे काही पिलर्स म्हणून उभा राहिलेले आहेत आणि त्यांनी सर्व लोकांचा एक संघ केला, संघ एकमेकाशी, तो फार महत्वाचा आहे. आणि तो जर आपण जाणून घेतला नाही तर मग आपण एकमेकापासून अजून दुरावले जाऊ. आणि तो दुरावा जर कमी करायचा असेल तर तो अध्यापकांचा, अध्ययन करणाऱ्यांचा, त्या लोकांच्या वरती, खांद्यावरती ते ओझ आहे. हे कधी विसरता कामा नये. आणि म्हणून त्या अध्यासनाची भूमिका ती राहील. तुम्ही त्या अध्यासनासाठी जास्तीत जास्त फंड्सची व्यवस्था करा, पण फंड्सची व्यवस्था केल्यानंतर माणसं मात्र चोख निवडा. मी वारंवार सांगतो, छत्रपतींच्या त्या व्याख्यानामध्ये पण मी सांगितलं, छत्रपती किल्लेदार कसा चोख निवडून घ्यायचे ना, तशी वेगवेगळ्या संघांनी, संघटनेनी चोख माणसं निवडून घेतली
तर पॉलिसी डिप्लोमा करण्यामध्ये कधीही चूक होणार नाही. व्यक्ती चोख पाहिजे तर ते काम होईल. नाहीतर एका व्यक्तीला बसवलं एका ठिकाणी कुठलं तरी पद देऊन 5 वर्ष बसला आपला पदावर. होय बा होय होय. आणि सांगितलं ना ICHR एकच वर्ष बसवलं, एका वर्षामध्येच हलवून सोडलं सगळं दिल्लीच. 10 महिन्यामध्ये 10 पुस्तकं आणणं सरकारी कुठल्याही संस्थेतनं, ते पण काउन्सिल मधनं, सोपं काम नसतं. सोपं काम नसतं. आय क्रिएटेड अ डिजिटल लायब्ररी फॉर व्हर्नॅक्युलर सोर्सेस. हे जे आर्काइव्ह आणि लायब्ररीज आहेत ना, हे थोतांड आहे, लक्षात ठेवायचं. बिकॉज somebody has selected some documents for you and you are utilizing the same documents to rewrite your history. ती त्या कॉलोनियल लोकांनी घेतलेली, त्यांना जी योग्य वाटलेली डॉक्युमेंट आहेत, तो कल्ट ऑफ आर्काइव्ह आहे, कल्ट ऑफ लायब्ररी आहे. प्रायव्हेट लोकांकडे दप्तरांमध्ये शकावली, जसं जेदे शकावली आहे, तसं पोवाडे आहेत, फोकलोस आहेत. मध्ययुगीन काळामध्ये, याच काळामध्ये 17व्या शतकामध्ये आणि 18व्या शतकामध्ये 1350 पेक्षा जास्त भाषा भारतामध्ये बोलल्या जात होत्या. आणि त्या भाषांमध्येच लोक एकमेकांबरोबर आदान प्रदान करत होते. त्या भाषेमध्ये लिहिलेलं कधी तुम्ही वाचत नाही. तुम्ही संस्कृत पुस्तकं सोर्स म्हणून देता, पण ते संस्कृत पुस्तकाचं ट्रान्सलेशन कुठल्या तरी फॉरेनरनं केलेलं आहे त्याचं वाचता आणि तेच तुम्ही त्याच्यामध्ये लिहिता. आता त्या फॉरेनरला काय कळालं इथलं, तो कधी इथं आला नाही, काय नाही, कुठल्या मास्तराकडनं त्यानं संस्कृत शिकलं आणि त्याला त्या संस्कृतचं पूर्णपणे ज्ञान कसं काय आलं. संस्कृतचं ज्ञान येऊ शकलं नाही तर त्याला महाराष्ट्री प्राकृतचं कुठनं येणार आणि इतर प्राकृत भाषेमध्ये असणाऱ्या शौर्यसेनी, पिशाची, मघी, अपभ्रंश याच्याबद्दल काय समजणार. वारसा जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा तो वारसा हा असतो. छाती ठोकपणे तुमचा हा जो इतिहास आहे ना, कळालं का, हा कार्यक्रम व्हायला पाहिजे तिथं फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये. त्यांना सांगायला की बाबा नाही, अरे फ्रेंच लोक हो, तुमची जॉन ऑफ आर्क जेवढी तुम्हाला महत्वाची वाटतं ना, तिनं फक्त युद्ध केलं घोड्यावर बसून, पण आमच्या बघा ना त्याच काळामधल्या स्त्रिया आहेत. त्यांनी लोक जतन कशी केली, लोक व्यवहार कसा केला आणि तो प्रभावीपणानं कसा केला, याचा इतिहास सांगण्यासाठी जगाला सांगायचं आहे. दरवर्षी आपल्याला एकमेकाला नाही सांगायचं. ठीक आहे, आपल्या पिढ्यांना सांगतोय आपण, आपल्या पिढ्या पुढच्या घडवतोय, संस्कार करतोय, ही एक गोष्ट झाली. पण जगाला कधी प्रभावीपणे कळणार आहे की या देशामध्ये अशा प्रकाराची मोठमोठाली उदाहरणं आहेत आणि एक नाही, अशी असंख्य उदाहरणं आहेत आणि त्या त्या काळापुरती घडलेली ही उदाहरणं आहेत आणि त्याचे आम्ही वारसदार आहोत. आणि म्हणून भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही आता लवकरात लवकर बदला. हे सांगण्याचं धाडस आपल्या इतिहासातूनच आपण त्यांना सांगू शकतो. कारण काय, आता तुमच्याकडे सिलेबस मध्ये असणार किंवा तुम्ही काय करता, जसं तिकडे हार्वर्ड युनिव्हर्सिटीने सिलेबस बदलला, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने बदलला, ऑक्सफोर्डनं बदलला, की तुम्ही लगेच आपला पण सिलेबस त्याच ओरिएंटेशननं सोशल सायन्सेसचा किंवा इतरचा महत्वाचा लँग्वेजेसचा करायला सुरू करा. म्हणजे डिस्कोर्स सेट करणारा कोण आहे, तो तिकडे आहे डिस्कोर्स सेट करणार. आता ते रिव्हर्स मध्ये व्हायला पाहिजे, डिस्कोर्स इथनं सेट व्हायला पाहिजे. आपण आनंद नाही व्यक्त करायचा की सर आमच्या सोलापूर विद्यापीठातून ह्या वर्षी 15 विद्यार्थी युरोप मधल्या विद्यापीठांमध्ये शिकायला गेले. अहो, दॅट इज अ मॅटर ऑफ शेम फॉर अस. When in Midway India, when we were having so many universities, the whole world was coming down to us and Deccan was the hub, sir. From the 8th to 14th century, Deccan was the hub. The North India hub नव्हता. गंगेचं खोरं सोडा, नर्मदेच्या वर भारताची ओळख काही नव्हती. आणि त्या नर्मदेपासून खाली हसू बघणारा रडतो नेहमी. हर्षवर्धन पण रडला हो. पुलकेशीनं सांगितलं त्याला उत्तर दिलं बरोबर, दख्खन येत ना.
आणि त्याच्यानंतर एकदम हसत आला जो औरंगजेब, तो कुठे मातीत गेला त्याला कळलं पण. म्हणून दख्खनकडे बघताना तुम्हाला काय असला पाहिजे, एक व्यापक दृष्टिकोन असला पाहिजे आणि आदर असला पाहिजे. त्या दख्खनीनं घडवलेला इतिहास हा भारताचा इतिहास फार मोठा आहे. 8व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत 10 शतकं जी आहे, 1000 वर्ष जी आहे, ती फार महत्वाची आहेत आपल्यासाठी. आता हा जो धामधुमीचा काळ आहे, जसा 1681 ते 1689 धामधुमीचा काळ होता, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज घेरले गेले होते. संभाजी महाराज फार मोठे, चारी बाजूनं 6ही बाजूनं असलेल्या शत्रूला तोंड दिलं त्यांनी. लिहिला असेल गोविंद सकाराम सरदेसाईंनी, उग्र दृष्टी संभाजी म्हणून. तसे नव्हते ते. बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता त्यांनी स्वतः संस्कृत भाषेमध्ये. He was an intellectual of high standards. आणि तसाच काळ येतो 1761 नंतर, ज्या वेळेला पानिपतचं युद्ध होतं आणि पूर्ण दख्खन मायूस झालेलं दिसतं. मायूस, त्याच्यामध्ये तेज नव्हतं. हे तेज जे निर्माण केलं, या मराठी कॉन्फिडरेट्सनं निर्माण केलं. हे शिंदे, होळकर, गायकवाड हे गुजरातमध्ये होते, ग्वाल्हेरमध्ये होते. आणि आपल्याला इतिहासामध्ये आपल्याला काय सांगतात, हे सतत एकमेकाशी भांडत. आणि आपण पण लिहितो उत्तरामध्ये, हे सतत एकमेकाशी भांडत होते, ते कधी एक नव्हते. म्हणून ह्या सगळ्यांचा काय झाला, राज. वाव, टोमॅटो सॉस आहे. टोमॅटो मध्ये पण ना व्हायरस असतो एक प्रकारचा, माहिती आहे तुम्हाला. टोमॅटो बाजारात विकत घ्यायचे असे गोल गोल पिवळे पिवळे रिंग्स असतात, माहिती आहे, बघितलेत का ते? हा, त्याला GBNV म्हणतात, ग्राउंडनट बड नेक्रोसिस व्हायरस. GBNV व्हायरस असतो. असला काय जो काही व्हायरस निर्माण करून आम्हाला दिलेला आहे तुम्ही आमच्या इतिहासामध्ये सांगण्यासाठी की कन्सॉलिडेशन, देयर वॉज ओनली ब्रिटिश एक्सपान्शन अँड कन्सॉलिडेशन, अँड देयर वॉज मुघल एक्सपान्शन अँड डिक्लाइन ऑफ मुघल्स. नो, वेर आर वी? वेर आर वी? वेर आर द राजपूts? वेर आर द नायकास? वेर आर द अहोम्स? व्हॉट इज दिस मालवा ऑल अबाउट? व्हॉट इज बुंदेलखंड ऑल अबाउट? जर तुम्ही व्यवस्थित कंपॅरेटिव्ह हिस्ट्रीचा अभ्यास कराल तर तुम्हाला ह्या मराठी माणसांचे इन्फ्लुएन्सेस आणि कॉन्फ्लुएन्सेस समजून येतील. याच्यामध्ये एक फार मोठा रोल सेंट्रल इंडियामध्ये बसून अहिल्यादेवी होळकर प्रस्तुत करतायत. इट्स अ बिग पिरियड ऑफ एक्सपेरिमेंटेशन. एक्सपेरिमेंटेशनचा काळ आहे, ते एक्सपेरिमेंट करतायत. स्त्रियांवरती केलेल्या अत्याचारांच्या संबंधात सुद्धा ते कडक निर्णय घेत आहेत, एकदम कडक निर्णय घेत आहेत सोसायटीयल लेवलवरती. And that is not Maharashtrian society, that is a different kind of a society over there, from where she is trying to do her administration. आणि त्याचे रिफ्लेक्शन्स होत आहेत महाराष्ट्रावरती आणि साऊथ इंडियावरती. ऍस्पिरेशन्स वाढत चाललेले आहेत. एक स्त्री भारताच्या सर्व श्रद्धास्थानांवर काय करते आहे, त्याची देखरेख करते. तो काशी विश्वेश्वर असू दे, बनारस असू दे, मथुरा असू दे, आणि कुठली कुठली ठिकाणं सगळी जे नाव घ्याल सोमनाथ पासून ते सगळे तुम्हाला सांगतात ना, त्याने येऊन 10दा सोमनाथ लुटला. आपण इतिहास सांगा ना, 10दा सोमनाथ बांधला कसा परत, त्या कोणत्या कम्युनिटीज होत्या, आणि तो पैसा सारखा 10 वेळा आला कुठनं, संपतच नव्हता पैसा. काय झाड होतं काय आमच्याकडे पैशाचं? म्हणजे आम्ही किती मोठ्या प्रकारचे एंटरप्रेन्योर होतो विचार करा. इतिहासाची दुसरी बाजू सांगा ना, इतिहासाची एकच बाजू सांगू नका. आणि ती दुसरी बाजू लेखन करण्याचं, विचार करण्याचं काम फक्त इतिहासकारांचं किंवा या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचं नाही आहे.
इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापकांचा आहे, स्टॅटिस्टिक्सच्या प्राध्यापकांचा आहे, जॉग्रफीच्या प्राध्यापकांचा आहे. इस्रोचे चेअरमॅन सोमनाथजी आमचे चांगले मित्र आहेत माझे. त्यांना ICHRच्या फाउंडेशन लेक्चरसाठी बोलवलं. बऱ्याच लोकांच्या भोळ्या आशा हो. आशा म्हणजे काय, कर्जत कसारा. त्यांना माहित असणार कर्जत कसारा म्हणजे काय. आमच्या कोल्हापूरला म्हणतो ज्योतिबा पन्हाळा. एकत्र बघताच येत नाही. म्हणजे आता हा काय सोमनाथजी येऊन काय सांगणार आहे इतिहास, त्यांना काय कळतंय. काय एकदा भेटा तरी, एकदा बोला तरी. त्यांनी जे काही इतिहासाबद्दल त्यांना सांगितलं विद्वानांना, त्या विद्वानांनी कधी वाचलेलं नव्हतं. इतक्या चांगल्या प्रतीचं वाचन होतं त्यांचं. कुणाचं आहे, सोमनाथजींचं, इस्रोचे चेअरमॅन. एक्झिबिशन बघितलं आम्ही तयार केलं. पहिले एक्झिबिशन बनवलेलं आहे आम्ही 1000 वर्षांचं अननोन डायनेस्टीज ऑफ इंडिया. हे मुघल आणि सल्तनत बाजूला करून बरेच टीव्हीवरती बरंच चाललं, बघा हे असं करतात हे कदम. आम्ही म्हंटल हो, कदम कदम बढायला आणि खुशी की गीत गायचा. जिंदगी है कौम की, कौम पे लुटा है. आमचा इतिहास आहे, लुटवला राहता. कोणी काय आम्हाला सांगायची गरज नाही. मुघलांनी राज्य केलं फक्त 230 वर्षाचं. मराठ्यांचं मंडळ हे जगलो 100 वर्ष. जगामधले एकमेव उदाहरण आहे. राज्य नव्हे, साम्राज्य नव्हे, मंडळ. आमच्या मंडळात एवढी ताकद होती की ते 100 वर्ष जगलेलं आहे. तिचं पान कोण हलवू शकत नाही. अशा डायनेस्टीज, कारकोटा डायनेस्टी, ही डायनेस्टी, ती डायनेस्टी 800 वर्ष, 900 वर्ष, 1000 वर्ष टिकून राहिलेले आहेत. त्याचा अर्थ काय की जे राजे झाले, जे राण्या झाल्या, त्यांनी कोहर्सिव्ह प्रेशर वापरला नाही. अहिल्यादेवी कडक जरी शिस्तीच्या असल्या तरी कोहर्सिव्ह प्रेशर नाही वापरलं. ते म्हटले नाही की या संपूर्ण भिल्लांचं उच्चाटन करून टाका, जसं युकाटन प्लॅटोवरती सगळ्या ॲझटेक्स मायन्सचं उच्चाटन करून टाकलं त्या स्पॅनिश लोकांनी. नको आहेत आम्हाला ही माणसं, यांची संस्कृती बंद करून टाका, ही आम्हाला फक्त आमची संस्कृती निर्माण करायची आहे. असला आम्ही कधी केलं नाही. वी रिस्पेक्टेड द स्पेसेस. वी वर नेव्हर सेक्युलर. ओ, वी वर ऑलवेज सिंक्रेटिक. असं कुठलं असतं. आणि सांगितलं ना पहिल्यांदा, धर्म नावाची कल्पना नाही तर धर्मनिरपेक्ष होणार कसं. सभ्यता आणि संस्कृती आहे. सभ्यता आणि संस्कृती आहे. मग आंबेडकरांनी घातलं नसतं का तिथं ते सेक्युलर? घातलं नसतं का? राग येईल तुम्हाला, असू दे, तुमच्या जवळच ठेवा. महामानव बुद्धानं सांगितलेलं आहे. त्याचा एक वेळ आहे ना सर. त्याचा एक बिचारा भिकू जात होता दररोज भिक्षा मागायला कटोर घेऊन. एक दिवशी असं झालं की ते 5 घरात गेला बिचारा. 5ही घरामध्ये शिव्या शिव्या शिव्या. रडत भिकू आले कोणाकडं? महामानव. काय करायचं काय, असं असं झालं. ते म्हटले जे काय दिलं ते स्वीकारलं का? भेटलं का? स्वीकारलं का? नाही स्वीकारलं. मग राहिलं कुणाकडं? मग तुम्ही जर राग केला तर मी स्वीकारतोय का? राहिला तुमच्याकडे. ही अशी भारतीय संस्कृती जी इनवर्डली बघते. वी टॉक अबाउट आवर सेल्फ, नॉट अबाउट अदर्स. हे कधी विसरू नका. अहिल्याबाई देवी होळकर, जिजाबाई आणि अशा सगळ्या जे काही भारताचे इतके महान लोक झाले, तुम्ही साधू संत म्हणता आणि त्यांना धर्म म्हणून टाकता. आणि साधू संत विचारवंत आहेत, अध्यापन करतात, काहीतरी नवीन सांगतात तुम्हाला. तुम्ही त्यांना काही ज्ञानेश्वरांना, तुकारामांना, चोखामेळाला, मुक्ताबाईला त्यांना असं हे करून टाकणार काय की नाही नाही हे फक्त धर्माचं नाही. ते व्यवहाराची, दैनंदिन व्यवहाराबद्दल तुम्हाला सांगतायत की तुमचा व्यवहार असा असला पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयी. आता या धर्माचं काय आलं?
सृष्टीचं आलं ना हो, प्रकृतीचं आलं. तुम्ही झाडं लावली सर फार मस्त, वृक्षवल्ली आम्हासुद्धा वनचरी. पसायदान लिहिलं, पसायदानामध्ये काय सांगितलं आपल्याला? हे सगळं जे काय आहे, हे ज्ञानगंगा जे आहे, ही तिने जोपासलेली आहे, ती माहिती आहे त्यांना, ते अभ्यासू आहेत तितके, ते त्यांनी गृहीत केलेलं आहे, घेतलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे, आणि ते ग्रहण केलेलं परत त्याच्यामध्ये वाढ करून ते दिलेले आहे. दत्त संप्रदायामध्ये कुठल्याही देवळात गेला की पूर्वी एक पद्धत होती, खडीसाखर आणि फुटाणे द्यायची. लहानपणी आम्ही जायचो, खडीसाखर फुटाणे द्यायचे हातात दिल्यावर ते सांगायचे, बाळ सगळे खाऊ नको रे बाबा प्रसाद म्हणून. मग काय करू? बाबा तू पण तुझे जरा घाल त्यात आणि ते 5 लोकांना वाढ आणि त्यातलं जरा त्याला सांगताना पण तेच सांग. आता ते चणे फुटाणे म्हणजे हे तुमचा अभ्यास. त्यांनी जसा जोपासला, घेतला, ग्रहण केला, त्यात स्वतःच अजून थोडं घातलं, परत ते लोक कल्याणासाठी वाटलं आणि लोकांना सांगितलं हे कर, ही तुमची जबाबदारी आहे, ही करा आणि ही निष्ठेनं करा, निष्ठेनं करा. लॉयल्टी. आपल्या देशामध्ये ओथ ऑफ फिएल्टी कुठं घेत नव्हते, कळलं का? ते इंग्लंडमध्ये आणि त्या फ्रान्समध्ये ते असे जायचे, तलवार अशी द्यायचे, त्यांच्या पायाचं चुंबन घ्यायचे, हाताचं चुंबन घ्यायचे आणि म्हणायचे आय लव्ह यू माय किंग. आता ते लव्हचा अर्थ म्हणजे आय एम लॉयल टू यू. त्याला ओथ ऑफ फिएल्टी म्हणतात. आमच्या कुठल्या सरकारांना असं करायला कधी लावलेलं आहे की बाबा ये अशी अशी एक सेरेमनी होणार आहे आणि तिथं तुम्हाला हे असं सगळं करायचं आहे, आणि आता ती राष्ट्र आम्हाला आमचा इतिहास सांगणार का? तुमची सरंजामदारी तिकडे ठेवा घेऊ, आमच्या इथे सरंजामदारी नव्हती, आमच्या इथे बलुतेदारी होती आणि तुम्ही सरंजामदारी इतिहास कुठनं काढला? आता हे बोलण्याचं ध्येय ठेवा. किती दिवस तेच रटणार आहे? कुणीतरी येतं तुम्हाला सांगते सबाल्टर्न म्हणून काहीतरी गोष्ट आहे आणि तुम्ही नाचायला लागता की सबाल्टर्निस्ट सबाल्टर्निस्ट. तुमच्या मुख्य इतिहास प्रवाहामध्ये अभ्यासक्रमामध्ये सगळीकडे सबाल्टर्न. काय छान वाटतं ना सबाल्टर्न सबाल्टर्न. आपण कधी कुणाला म्हटलं का मी वरचा, मी श्रेष्ठ आणि तू कनिष्ठ? त्या बलुतेदारीमध्ये गावामध्ये काही गडबड झाली की नाही गौतमजी? माफ करा मी तुमचं नाव घेतलं नाही, तुम्ही माझे चांगले मित्र आहे, फार पूर्वीपासून आम्ही जाणतो एकमेकाला. तर तिथे काय होतं, काय बोलू लक्ष आहे काय होतंय? प्राध्यापक होण्याच्या नादात आपण विद्यार्थी हे विसरूनच जातो. जशी पद वाढत जातात तसं माणूस म्हणतो की मी विद्यार्थी नाही, मग अभ्यासाची सगळी 12 वाजते. अशी भूमिका होऊ द्यायची नसते. आमच्याकडे बलुतेदारीमध्ये गावामध्ये कुठली एखादी केस झाली तर गावाचा जो वॉचमन होता, ज्याला मेहतर महारकीचा वतनदारी दिली होती, त्यानं जर सांगितलं, विटनेस दिला की हाला मी बघितलेला आहे, बाकी मग न्यायदान व्यवस्था होतच नव्हती. ही वॉज दी मोस्ट प्रॉमिनंट विटनेस, मोस्ट प्रॉमिनंट विटनेस. न्यायदान तिथल्या तिथे, मग ती गोदसभा असू दे, ब्रह्मसभा असू दे, ग्रामसभा असू दे, नाहीतर मजर असू दे. ज्युडिशियल सिस्टम्स कशा होत्या त्या काळातल्या, न्यायदान व्यवस्था कशी केली जायची, क्राईम अँड पनिशमेंट कसं होतं, देहजादाच काय आहेत, गुन्हेगारी डॉक्युमेंट्स काय आहेत. आजकाल सारखी गुन्हेगारी नाही. राजस्थानमध्ये तर गुन्हेगारी म्हणजे बिझनेस होता. ते म्हणायचे ओके रे, हात तोडला ये, इतके पैसे भर जा. त्यांच्यासाठी रेव्हेन्यू बनवण्याचं ते एक साधन होतं क्राईम अँड पनिशमेंट मध्ये. आपल्या इथं नव्हतं. अहिल्याबाई होळकर आहेत, देवी अहिल्यादेवी होळकर सांगतात त्या, ओ माझी शिंदे, पिंडाऱ्यांचा वापर करायचा नाही, बिलकुल नाही, पत्र धाडलेलं आहे, मी कुठल्याही पद्धतीनं टॉलरेट करणार नाही, 0 टॉलरन्स पॉलिसी. अशा लोकांना बिलकुल सैन्यामध्ये घ्यायचं नाही. आपल्या इथं युद्ध नीतीशास्त्र म्हणतात. काय म्हणतात? युद्ध नीतीशास्त्र. त्यात पण नीती आहे.
युद्धामध्ये सुद्धा नीती आहे आणि ते शास्त्र सुद्धा आहे, सायन्स पण आहे. त्याचा बारकाईनं अभ्यास केलेला आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचा, ज्युडिशरीचा, वॉरफेअर टॅक्टिक्सचा, लिटरेचरचा. अकबराकडे नवरत्न होते हो, बाकी कोणाकडेच नव्हते. असं काय ते अकबरानं कुठनं शिकलेले? म्हणजे काय? सक्सेसर स्टेट्स थिअरी काढली. काय सक्सेसर स्टेट्स म्हणजे सगळेच्या सगळे मुघलांपासून निघालेले खालचे सगळे सक्सेसर. अरे ऑल द टूल्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वर बीन लर्न बाय द मुघल्स अँड द सल्तन्स फ्रॉम द एक्सक्लुझिव्ह डायनेस्टीज ऑफ इंडिया. इथे जे प्रयोग केले तुम्ही, प्रयोग काय केले? रयतवारी, मालवारी आणि परमनंट सेटलमेंट. कशासाठी केला? दॅट एक्सपेरिमेंट वॉज टू सी की कुठल्या पद्धतीमधनं जास्तीत जास्त रेव्हेन्यू बळकवता येईल, ह्याच्यासाठी ते प्रयोग केले. आणि तुम्ही ते आजही तुमच्या सिलेबस मध्ये काय शिकवता ना तर अगदी बेबीच्या देटाच्या कंठापर्यंत म्हणून आवाज असा, आणि ती पोरं पण अशी मंत्रमुग्ध होऊन ऐकतात. काय ब्रिटिशांनी आमच्यासाठी केलं ते नसते. त्यांनी म्हटलंच होतं व्हाईट मॅन्स बर्डन. मग अहिल्यादेवींनी जे कर्तृत्व बजावलं तिथे बसून, ते काय ह्या व्हाईट मॅन बर्डन्सच्या अंडर येतं का? ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, ह्याला परत एकदा तुम्ही डिस्कोर्स मध्ये आणा, त्याची दुसरी बाजू बघा, आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल की व्यक्ती संस्थात्मक कसा, संस्था कशी बनते. शी इज अन इन्स्टिट्यूशन इन हरसेल्फ. शी इज अन इन्स्टिट्यूशन इन हरसेल्फ. ते इन्स्टिट्यूशन बनण्यामागच्या त्या काय आहे, आणि त्यांच्याबरोबर काम करणारे व्यक्ती जे होते, वेगवेगळे लोक, त्यांचं क्रिटिसिझम झालं, त्यांच्या अगेन्स्ट कूज झाले, बरंच काही त्यांच्या आसपास घडत होतं, पण त्याला ते सातत्यानं तोंड देत. कळालं? ते रघुनाथराव गेले होते पेशवे धाक दाखवायला. अहिल्यादेवीने कोणाला धाडलं नाही, कुठल्या मर्द पुरुषाला धाडलं नाही. सगळे लेडी बॉडीगार्ड घेतले आपल्या बरोबर, चला म्हणले, आणि म्यानात तलवार ठेवली नव्हती, तलवार बाहेर ठेवली. सिम्बॉलिक असतं ते. काय असतं? सिम्बॉलिक. जसं जेवण बिवण झालं की पूर्वी पानाचा विडा यायचा, म्हणजे काय? टाइम टू से गुड बाय. पानाचा विडा दिला की खायचं, निघायचं गपचूप. आपण तोंडाला नाही सांगत, हो आता या, आपण पानाला विडा देऊ, बरोबर ना मॅडम? हे आपचूक समजून घ्यायचं, आपचूक समजून घ्यायचं की आता मला लगेच देऊ नका, आणि 2-3 मिनिटं सहन करा. ठीक आहे? तर हे जे काही संस्कृती त्यांनी म्हणजे जोपासली, आणि हा जो महाराष्ट्र धर्म वाढला लोकांमध्ये, हा जो स्वभाव आहे, मराठी स्वभाव, शोषिक, कणखर, त्यागी, हा जो स्वभाव आहे ना, हा स्वभाव म्हणजे महाराष्ट्र धर्म. आणि हा स्वभावामध्ये अजून एक आहे, आम्ही आपले गुणदोष जे आहेत ना, ते ताबडतोब काय करतो, त्याच्यावरती इंट्रोस्पेक्शन करतो. आम्ही चिंतन करतो, मनन करतो की माझं कुठं चुकलं, मी काय योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता, आणि मी त्या काळ ह्याच्यामध्ये टाइम मध्ये तो निर्णय का घेऊ शकलो नाही. आंबेडकर हिंदू कोड बिल वरती सांगतात, हे नाही तुम्ही स्वीकारलं तर मी पद उतारू. धैर्य आणि त्याग आहे, हे आजकाल नाही. नाही होते खुर्चीवर एकदा बसली की हालत नाही. माणूस तिथं बसून त्या खुर्चीचा गौरव मोठा करत असतो, खुर्ची माणसाला मोठी नाही करत. आई वडील सांगायचे, आम्ही विश्वास ठेवायचो या सर्व गोष्टींवर. माझी आजी गोष्ट सांगायची मला, कोथमिरीची काळी छू असं म्हटलं की नाही की आपल्याला पाण्यावर पण चालता येते बाळ.
पण ते विश्वास पाहिजे, आदर पाहिजे, कळलं का? ही जी मागणी येणारे संस्कार आहेत आपल्याकडे, ते फार महत्वाचे. ती त्या प्रकारची लॉयल्टी पाहिजे, सांगण्याची लॉयल्टी नाही पाहिजे. आय लव्ह माय किंग, नो, ती लॉयल्टी उपयोगाची नाही. बरेच लोक म्हणतात हे ह्याचं आहे, त्याचं आहे, ह्याचं आहे. काय नसतं, तुम्ही स्वतःचेच असता. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो की हे जे शरीर पण तुम्हाला दिलेलं आहे, देर इज नो परमनंट जॉब. वेन युअर लाईफ इज नॉट परमनंट, हाऊ कॅन यू हॅव अ परमनंट जॉब? यू आर जस्ट अ ट्रॅव्हलर अँड दिस बॉडी इज अ रेंटेड होम. ज्या दिवशी तुम्ही झोपेमध्ये त्या झोपेतनं बाहेर निघून तुमचं शरीर बघायला सुरू करावं, ते तुमचं मेडिटेशन. तोपर्यंत समजायचं की या बॉडीनं पूर्णपणे तुम्हाला असं पकडलेलं आहे. आत्मा झाला परमात्माशी विलीन म्हणतो ना, ते कनेक्शन आहे. साधू संतांनी सांगितलेलं की तुम्हाला तुमचं शरीर सोडून सुद्धा सगळ्यांकडे बघता आलं पाहिजे. हे असे वारसे आहेत या लोकांचे, या व्यक्तींचे, या संस्थांचे. हे असे वारसे आहेत आणि आपण जोपासले पाहिजे. उगाच सांगितले ना, मरावी परी कीर्ती रूपे उरावे. कीर्ती जी आहे, ही कीर्ती गाथा जी आहे, ही पुढे जाते. तुमचं नाव कोणीही तुमच्या शरीराला ओळखत नाही. त्याच्यावर व्यर्थ उगत इकडं तिकडं पावडर, लिपस्टिक आणि काय 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 करून व्यर्थ पैसे वाया घालवू नका. कळालं का? हवा, पाणी, ऊन हे तुम्हाला मस्त आंघोळ घालतं. कळालं? साधं सोपं आहे. सिंपल फंडा आहे लाईफचा. फक्त लोक कल्याण करण्याचं, कुटुंब कल्याणापेक्षा लोक कल्याणाकडे बघा. आता कुटुंबाच्या त्या बाहेर गेला तर तुम्ही ऑटोमॅटिक नुसत्या संन्यास आश्रमाकडे जाता. आणि असं काय नाही, गृहस्थ म्हणजे तुम्ही सगळ्यात, ही सगळी माझी गृहस्थी आहे, हेही बघितलं, त्यांनी बघितली. कारण त्यांनी दौलत खर्च केली. आता शेवटच सांगतो आणि बंद करतो. दौलत खर्च केली, दौलत घालव. दौलत म्हणजे ती राज्याची ट्रेजरी होती त्यातनं काढून दिलं, दौलत खर्च केली नव्हे. दौलत मीन्स पर्सनल इन्कम. प्रत्येक राजाचं, राणीचं, यांचं सगळ्यांचं पर्सनल इन्कम होतं दौलत. म्हणजे राजाचा कोष संपल्यानंतर सुद्धा ते थांबले नाहीत, त्यांनी स्वतःची दौलत खर्च केली. तशी दौलत खर्च करण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. 24 तास नळाला पाणी येतं, कसं पण वापरतो आपण. शिवाजी महाराजांच्या पूर्वजांपासून ते ह्या सगळ्या लोकांपर्यंत मराठेशाही ज्यांनी उभा केली, त्या सगळ्यांनी विहीर खोदण्यावर केली, लेक तलाव निर्माण करण्याकडे लक्ष दिलं. कारण गेल्या ह्या 50-60 वर्षामध्येच तुम्हाला पाऊस वगैरे पडतेला ह्या महाराष्ट्रामध्ये दिसतो. त्याच्या आधी जर पूर्ण या भारताची 8व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत किती फमाईन झाले याचा जर इतिहास तुम्ही तपासून पाहिला तर तुमचे डोळे उघडतील असे सन्न. किती माणसं मेली आणि किती प्रकारचे फेमाईन झाले आणि किती ग्रीन पास्चर्स निघून गेले. हे ते इस्रोनं सगळं GIS मॅपिंग केलेलं आहे. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघितलं की तुम्हाला तो सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही नवीन अभ्यास त्यातून सांगू शकाल. तर या अशा कर्तृत्ववान व्यक्तींबद्दल आज आपण जे इथं आलेलो आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. त्यांचा तो पुण्य श्लोक गाण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तो श्लोक आपण आत्मसात करून पुण्य कृत्य करण्याचा आपण आज सर्वजण इथं काय करूया, निश्चय करूया आणि हा मंत्र पुढे नेऊया त्यांनी दिलेला. तरच खऱ्या अर्थानं हे विद्यापीठ, कारण विद्यापीठ हे फक्त विद्यापीठासाठी नाही. इट इज नॉट अ फॅक्टरी ऑफ गिव्हिंग रिझल्ट्स. तर हा उपक्रम फार आवडला मला तुमचा. विद्यार्थ्यांचा इथं बोलवून त्यांचं पोट कौतुक करणे, त्यांना मोटिवेशन देणे, त्यांना एनकरेजमेंट देणे. खरं सांगतो मी, कुठल्याही कुलगुरूकडे एवढा वेळ नाही आहे. बरेच कुलगुरू बघितले ना, माझ्या कारकिर्दीत तर 12 आणि आता तर मी सगळीकडेच बघतो. अगदी सेंट्रल विद्यापीठ म्हणाल काय सांगतोय हा, तुझं वयच किती असं केलं.
पण काय असतं, काही काही माणसांना सगळंच बघायला मिळतं. आता त्याला बघण्यासाठी त्याच्या इथं लिहिलं असेल तर काय करणार, बरोबर आहे. मला कुठं माहित होतं की माझ्या त्या कोल्हापूरच्या शिंगणापूरच्या शेतामध्ये रात्री 2 वाजता गव्हाला पाणी पाजत असताना अभ्यास करायचो. आणि त्यावेळेला मी काय म्हटलं होतं, अरे मला असं इथं मी दिल्लीत जाणार. मला माहिती दिल्लीला लागत होती मला. आमचे पप्पा आमचे वडील एकदा गेले होते दिल्लीला राजधानी एक्सप्रेसनं. आम्ही गावभर बोपाटा केला त्याला. आमचे बाबा आता काय कुठं पण जाऊ. पण जाताना हे लक्षात ठेवायचं, आपण काका अशा करून नाही राहायचं कधी नाही. विद्यापीठाचं शेवटचं एक काय, विद्या विनयन या माथ्यावरती विनय नेहमी असला पाहिजे, तरच ते शोभून दिसेल. बघा त्यांच्याकडे बघितल्यावरती कसं दिसतो आपल्याला विनय, विनयशीलता दिसते. तीच विनयशीलता घेऊन आपण पुढे जाऊया. आणि प्रभाकर मास्तर तुम्ही मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे, आता पुढे चालत राहा आणि ती पार पाडा, बरोबर का. युअर नेम शुड गो इन द एनाल्स ऑफ सोलापूर युनिव्हर्सिटी. थँक्यू. एक थोर इतिहासकार, कडक शिस्तीचे शिक्षक, स्पष्ट वक्ते, ज्यांना अध्यात्माची जाण आहे, अशा प्राध्यापक उमेश कदम सरांनी आपल्याला अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची फक्त एक बाजूने पाहता त्यांचे चरित्र समजावून घ्या असे सांगितले. महाराष्ट्राची अस्मिता, भारतीय संस्कृती याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच 17व्या-18व्या शतकातील घडामोडींपासून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत अनेक घडामोडी सरांनी आपल्यासमोर मांडल्या. खरं बोलणं हा इतिहासकारांचा धर्म आहे असं ठासून सांगितलं. अशा प्रकारे अत्यंत ओघवत्या शैलीत सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचे मी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मानते. यानंतर आपल्या विद्यापीठाच्या विकासाची धुरा ज्यांनी समर्थपणे सांभाळली आहे असे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर सर यांना अध्यक्ष मनोगतासाठी विनंती करते. गुड आफ्टरनून. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी, ग्रेट इतिहासकार, मंचासमोरील सगळे मान्यवर, माझे विद्यार्थी ज्यांनी खूप मोठं यश संपादन केलं आणि माझ्या विद्यापीठामधील असणाऱ्या विद्यार्थ्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात, हे मला पहिल्यांदा नमूद करावं लागेल. मला वाटतं बराच वेळ झालेला आहे, आपण सगळे न्याहारीची वेळ टळून जाण्याची वाट पाहत बसलो की टळून जाऊ नये, लवकरात लवकर संपावून मला वाटतं थोडक्यात संपवेल. असे इतिहासकार असावेत त्या इतिहासाच्या दोन्ही बाजू सांगणारे असावे. तेच त्याने अधोरेखित केलं. कारण बऱ्याच वेळा आपण इतिहास हा फक्त चांगल्या गोष्टीचाच पाहतो, पण त्याच्यात पाठीमाग काळी बाजू काय आहे. प्रत्येक दिव्याच्या खाली अंधार असतो आणि म्हणूनच दिव्याचं तेज त्याच्या अंधारामुळे दिसतं, हे तितकं सत्य आहे. आणि त्यामुळे इतिहासाची काळी बाजू जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत ते सत्य बाजू आहे ती किती चांगली आहे हे लक्षात येणं शक्य नाही. आणि म्हणून दोन्ही बाजू पाहायला शिकणं आणि शिकल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत असं ठामपणे सांगणारे मला वाटते पहिले इतिहासकार मी माझ्या आयुष्यातले अनुभवले आहेत. बऱ्याच वेळा असे परखड इतिहासकार त्यांना व्याख्यानासाठी बोलवताना मनामध्ये फार धबधब असते की कुठे एखादं चुकून जर एखादं वाक्य केलं तर त्याची जे काही आफ्टर इफेक्ट्स असतात ते त्या व्याख्यान आयोजकाला भोगावे लागतील की काय. आणि अशी धगधग मलाही बऱ्याच वेळा अशा इतिहासकार बोलवल्यानंतर मला तो कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत वाटते, पण तसं काही झालं नाही. पण कधी कधी असं होणे चांगलं आहे, त्यातून बऱ्याचशा काही गोष्टी शिकता येतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह पचवण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे. आणि सगळ्यात नेहमी मी माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगेन, पराजय पचवायला शिका, तुमचा जय डेफिनेटली आहे. आणि
हार ही तुमच्या जिंकण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे हार जर तुम्ही पचवू शकला तर तुमचं जिंकणं हे 100% शक्य आहे. आणि त्यामुळे मला वाटते विद्यार्थी नापास झाले, कमी मार्क पडले तरी त्याने आपली स्वतःची हिंमत हरवून द्यायची गरज नाही. आत्ताच रोहिणी मला वाटते स्वाती यांनी त्यांची पूर्ण आयुष्याची कहाणी सांगितली. ते मला खूप असं भावलं की, आणि मलाही असं अधोरेखित करावं असं वाटतं की तुम्ही जर या मोठ्या मोठ्या पोस्टवरती किंवा मोठे मोठे अधिकारी झाले बघाल तर सगळे अधिकारी किंवा मोठी माणसं ही गरीब कुटुंबांवर गेलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्नॅक्युलर लँग्वेज मध्ये शिकलेलीच मुलं ही एवढ्या मोठ्या मोठ्या पोस्टवरती गेलेली. महापालिकेच्या त्या मराठी शाळेतून शिकलेली मुलगी आमची IAS ऑफिसर होते. हे कॉन्व्हेंटचा मुलगा IAS नाही झालेला. बघा तुम्ही, CBSEचा मुलगा मला दाखवा कोण IAS ऑफिसर माझ्या भारतामध्ये आहे. नाही, माझ्या मराठीमधून शिकलेला, माझ्या तमिळमधून शिकलेलाच मुलगा मुलगी हे ऑफिसर झालेत. आणि म्हणून मला वाटतंय वर्नॅक्युलर लँग्वेज म्हणून शिकवणं अगदी बालपणात शिक्षण देणे तेवढंच महत्वाचं. दुसरं एक्झाम्पल ईश्वरी, योगेश्वरी नो भुवनेश्वरी. योगा आयुष्यासाठी खूप मोठं गरजेची असणारी गोष्ट आहे. श्वसन यंत्रणा, जन्म झाल्यापासून धडधड श्वसन याची जन्मापासून आहे ती धडधड थांबली की सगळं थांबलं. आणि त्याचं शास्त्र, त्याचा अभ्यास त्या पूर्ण फॅमिलीमध्ये आहे. आणि त्यातून त्याच प्रकारच्या गोष्टी ती इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा रिप्रेझेंट करून सांगते. आणि ती भारताची आहे, ती माझ्या विद्यापीठाची आहे. हा फार मोठा अभिमान मला आणि या विद्यापीठाला आहे. मला वाटते मला वाटतं खूप खूप शुभेच्छा. तो आता कॉमनवेल्थ गेमसाठी जाते, अजून बऱ्याचशा काही गेमसाठी जातील. आणि महाराष्ट्र देश हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या विद्यापीठात त्याला मोठं करतील. मी तुला खूप शुभेच्छा. आमची तिसरी अहिल्या, तिला मला वाटतं मी तिसऱ्यांदा भेटतोय. माझं सौभाग्य आहे की ज्या मुलीला मी आपल्या कार्यक्रमामध्ये पंढरपूरला बक्षीस दिलं